ते पुढे पाय बघ छोटे आहेत त्यांचे आणि पाठी मोठे पाय आहेत कसे आणि उभं राहिल्यानंतर त्यांची ती बॅग दिसते. हा आणि असे उभे राहते मगाशी. हा किती किलोचा आहे? 500 किलो. नमस्कार, कसे आहेत सगळे? मजेत ना? नवीन दिवस, नवीन ठिकाण. मेलबर्न सिटी पासून 45 मिनिटाच्या अंतरावर या व्हेरीबी म्हणून एक झू आहे. त्या झूच्या ठिकाणी आम्ही आलोय, झूला आलोय. जस्ट आम्ही आता एंट्री करतोय. ठीक आहे, आता आपण बघूया, सगळं जंगल सफारी करूया. सगळा वेगळा अनुभव आहे. बीच बघून झाले, आता इकडचं झू बघूया. कार पार्कला वेगवेगळी नावं दिली आहेत. चीता कार पार्क, झेब्रा कार पार्क. इथे आपलं जम्बो वेलकम झालेलं आहे. साठी लेफ्टला लाईन आहे, पण आपण ऑनलाईन बुक केलेली तिकीट पटकन स्टँड. पर पर्सन किती आहे ते पण सांग ना. $50. एकाचे $50. आणखी ही ट्रेन आहे ती ट्रेन सारखं दिलेलं ना तिकीटसाठी त्यांनी छान असं ट्रामचं हे केलेलं आहे. झू म्हटल्यानंतर लहान मुलं असणारच. इथे तिकीट्स काढताय सगळेजण. वेलकम टू व्हायब्रेट. ऑस्ट्रेलिया ट्रेल्स, अरेबियन ट्रेल्स, सफारी स्टेशन, एलिफंट ट्रेल्स. प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर तिथे खाणं, रेस्टॉरंट हे असतंच आणि त्या एंट्रन्सला तिथे आहे आणि इथे लोक सगळे एन्जॉय करतायत सगळेजण. असे साईडला बसून आणि घरून पण करून आणतात इथे लोक. मी बघितलं ना, टिफिन वगैरे सुद्धा आणतात. टिफिनमध्ये उघडून खात आहेत एक एक जण. झू अख्खा मॅप दिला आहे त्याने आणि आपण आता सफारी स्टेशनच्या इथे चाललो आहे, कारण की लास्ट सफारी राईड ती एक करायची आणि मग नंतर बाकीचं थोडं आपण चालत करूया. आता पण आपण याच्यानुसारच चालायचंय पण का? हां, आता आपण इथे आहे. ती सफारी राईड आपल्याला थोडं कव्हर करेल. लोकांना पण असे व्हीलचेअर वर घेऊन छान फिरवत आहे तिथे. तो आधी बोलला सफारी आधी करा, कारण की ती लास्ट 3:30ला. त्याच्यानंतर आपण तिकडे जाऊ शकतो नंतर. आधी इकडे तो बघा याच्यावर चढतोय तो स्टॅच्यूवर. त्या झेब्राच्या पडायचं तर पत्ता जोरात जातं बाय. 1 2 3 चला. आपल्याला आता जंगल सफारीसाठी रेडी जायचं आहे. प्रॅम पार्किंग. सगळ्यांना एकत्रच पाठी बांधलं. हां, सगळ्यांनी एकत्र इथे पार्क केले पूर्ण. इथे आता हे दिसणार का आपल्याला एक 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 एक? हे सफारी यावाल्यामध्ये हे सगळं दिसेल. कोणकोणते प्राणी दिसणार आहेत? हे सगळे रायनोसॉरस, झेब्रास, कॅमेल्स, अँटिलोप, जिराफ, एशियन वाईल्ड हॉर्स, हे सगळं. हे परत पाठवूया आणि मग ऑस्ट्रेलियन बघूया. कॅंगरू, कोआला, हे सगळे तुम्ही कधी नाही. अच्छा, आपल्या इथे कॅंगरू बघायचे. हे केल्यावर मग ऑस्ट्रेलियन करू. असे 5 टाईपचे ट्रेल्स आहेत. आफ्रिकन आहे, ऑस्ट्रेलियन आहे, असे वेगवेगळे एक एक कव्हर करूया आपण. Big wave as she brings your bus around.
before we can get you onto your safari bus and out onto the savannah, there's just a couple of quick safety announcements. सगळे जण लाईनीत उभे आहेत आणि अशी एक ट्रेन येईल आणि ते घेऊन जाईल. लाईन मध्ये सगळे आम्ही उभे आहोत. खूप गर्दी आहे इथे. त्यावरती त्यामधून ते घेऊन आलेले आहेत त्या ट्रेनमधून. आता ती तिथे खाली होईल आणि नंतर आम्हाला घेऊन जाईल. किती रडलंय बापरे मगाचपासून लाईनीत उभे आहेत आपण. चला ह्या गाडीमध्ये बसून आपल्याला जंगल सफारी करायची आहे. सगळी जंगल सफारी करणार आहोत आणि कोणकोणते प्राणी दिसणार आहेत ते सगळं आपण रेकॉर्ड करूया. इथे उंट दिसला. पहिलाच प्राणी दिसला आम्हाला उंट. Just over 2 weeks. Pretty amazing considering. हा कॅमल पूर्णच लोळतोय मातीमध्ये. हो हो हो. आपण इकडनं पण बघतोय कधी प्राणी त्या साईडला येतात. कधी प्राणी इकडे येतात कधी प्राणी इकडे येतात. गडबड होते. तरी पण आपण रेकॉर्डिंग करू जेवढे प्राणी दिसतील तेवढे. Hippos do almost everything but eat. Another animal, nice and close as well, which is great. You often don't get to see the horses. These are Mongolian wild horses, so no horse riding today. I wouldn't recommend trying. I reckon you get fucked off and pulled in the face. Take a picture. Why? I'm so sorry, I'm going so slow. We've got an ostrich in the middle of the road. बरोबर गाडीच्या समोर आल्या उभं राहिला. Out of the way, please. अरे बापरे. गाडीच्या समोरच येऊन उभं राहिला. तिथेच उभं राहिले सगळं हसतायत. My humble opinion. झालेले गेला बाजूला. अरे वा. And in terms of conservation, we do need them. They should be open range. This fella here on the right, this is Tando. And he is crossed with a red ostrich. So can you see his beautiful pink go-go boots? He's got really beautiful legs. They're hot pink. Wow, what's up? That's Zazu on the left. He's here with his mum Kapenzi, his grandma Cece, and his great-grandma Barney. It's a really beautiful family group. On the left is Cece and her best friend Lataba. See that they're साइडने दिसतात. rolling in mud. इथे Rather मोठे than rolling in mud. Like putting on sunscreen. खूप मस्त उन्हामध्ये बसलेले आहेत ते झेब्रा. एक जंगल सफारी करून एक Mum Mackenzie always stays close by. Maybe down on the left. जिराफ. 5 meters tall. Can be tricky to gauge just how massive giraffe are when we're in a huge truck. Yeah, 3.6 or something like that. खूप लहान मुलं खूप उत्सुक असतात. हाय हाय हॅलो हॅलो. प्राणी आले कसे मोठमोठे जोर जोरात ओरडतो. अरे वा. हाय फाय हाय फाय. अरे वा गुड बॉय. Conservation, but we do some things very much. We get back into the station and you jump off. 45 मिनिट्सची जंगल सफारी होती. आम्हाला त्या बसमध्ये बसून पूर्ण जंगलामधून फिरून आणलं आणि तिथे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पाहिले. झेब्रा वगैरे खूप छान वाटलं. आणि आता तिथून आल्यानंतर पुन्हा दुसरीकडे पण आपण चालत जायचं आहे. कुठे एकदम त्या कोपऱ्यामध्ये बसलेलं आहे गोरीला.
हे बघ, इथे बसलाय एक आणि एक त्या कोपऱ्यामध्ये बसलाय. तो बघ एकाच जागी बसलेले बसले ते लोक. बघ ना, एवढे बघायला आलोय आम्ही. उठून पाठी बसला तर बरं होईल. हा एकदम कव्हर झालाय तो. जंगलमध्ये ना लहान मुलांची खूप मजा. लहान मुलं खूप एन्जॉय करतात इथे. प्राणी बघितले का जोर जोरात ते ओरडायला सुरुवात करतात. आणि इथे पाण्याचंही बघा, इथे असं हे करतात. इथे काय आहे ते आपण बघूया. गर्दी आहे. हा अरे बापरे, गेंडा. पानगेंडा वगैरे बोलतात काय ना. अरे बसायला लागला तू तिथे. पानगेंडा, पानगेंडा. चला चला पाण्यात गेला. चालला 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 गेला. हो गेला. आता पाण्यात गेल्यावर आता तू काय लवकर बाहेर येणार नाही. आता पाण्यात गेले होते ते परत बाहेर आले. 3 आहेत. हे बघ इकडे 2 आहेत. इथे असे वर आहे ना असे कंदील लावलेले आहेत, पण सुंदर दिसत आहे कंदील पण. टिपिकल जंगल लुक दिलेला आहे. कंपाऊंड केलेलं आहे असं साईडला. प्रत्येक शिलाई मशीन जुन्या. ओ थांबा 1 मिनिट. जुन्या काळचे शिलाई मशीन इथे ठेवलेलं आहे. टीव्ही आहे आणि त्यांनी काय काय शिवलेलं आहे ते सुद्धा इथे दाखवलेलं आहे. खूप सुंदर. वुमन सिविंग कोऑपरेटिव्ह. हे बघ. हो जाऊया जाऊया. हे मला दिसलं ना. बापरे, लांबून असं वाटतं स्टॅच्यू आहे. लायन आहे, लायन. गर्दी किती ते बघायला. लायन. बापरे, किती बसलेले आहेत. 1 2 3 4. एक झोपलाय वाटतं. बापरे, आला आला. अरे वा, पोज मस्त दिली. खूप सुंदर पोज दिली फोटो सेशन साठी. अरे वा. मध्ये मध्ये असे ब्रिज पण केलेले आहेत. इकडून तिकडून जाण्यासाठी लाकडी पूल तयार केलेला आहे. इकडे ही फुलं पण मस्त सुंदर दिसतात. जंगलामधली फुलं. वाईल्ड डॉग्स. लहान मुलं आहेत म्हणून इथे छान असे एक ॲडव्हेंचर म्हणून पण असे हे खेळ असे ठेवलेले आहेत की मुलं छान ॲनिमल बघता बघता सगळं असं मजा मस्ती करू शकतात. हे बघा असे ब्रिज आहेत. इकडनं असं पाणी येतंय आणि इथून मग पाणी आलेलं आहे. आणि आता लाकडी ब्रिज आपल्याला क्रॉस करायचा आहे. सगळं जंगल फील. आता कांगारू बघायला मिळणार आहे तुम्हाला लोकांना, ज्याच्यासाठी तुम्ही आता आलेले. आता आम्हाला सगळ्यात जास्त उत्सुकता होती कांगारू बघण्याची. आणि आता ते कांगारू बघण्यासाठी आम्ही ते बघितल्याशिवाय जाणार नव्हतं. कारण ऑस्ट्रेलियामध्ये आल्यानंतरच पहिलाच प्रश्न की शिवानी आम्हाला कांगारू बघायचे. पण जंगलमध्ये आपण फिरतोय ना, तर आपल्याला मॅप दिलेला आहे आणि त्या मॅपनुसार आम्ही फिरतोय की कोणत्या जागी काय आहे ते बघतो आणि मग आम्ही फिरतोय. आपण कुठे आलो आता? तिकडे जायचंय. कारण मॅप दिल्यामुळे काय होतं की सगळं त्या मॅपनुसार बघतो. कुठे आहे काय आहे तिकडे. आणि प्रत्येक ठिकाणी जाताना असं हे लॉक सिस्टम आहे. एअर लॉक. काय का एवढं कुठं आलंय का? नाही, इकडे ते बर्ड्स वगैरे असतात.
मॅपवर बघा आपण कुठे चाललो. बर्ड्स ना, हा बर्ड्स आहे. आपण कांगारूच बघायचं आपल्याला, त्या साईडने जायचंय. आम्ही आता जरा चुकलेलो आहोत. छोट्याशा गाड्या पण आहेत, सगळे ग्रास वगैरे कटिंग केलेलं घेऊन जातात त्याच्यामध्ये. आणि इथे लेडीज ड्रायव्हिंग करतायत भरपूर, कारण आम्ही ज्या गाडीमधून आम्हाला घेऊन गेले होते त्याच्यावर पण एक लेडीज होती, छान अशी इन्स्ट्रक्शन देत होती. मध्ये मध्ये गेट होते, ते रिमोटने ते गेट खोलत होती आणि आम्हाला सगळं दाखवत होतं. इथे पक्षी दाखवते मी तुम्हाला. अरे थांब शिवानी, तो पण येतोय कांगारू बघायला. हा चल 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 कांगारू बघायला चल. हे कसे आहे सगळे. चला 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 चला. हे चालता चालता हे काय केलेलं, हे मला वाटतं शेकोटी करण्यासाठी काहीतरी असेल ना. हा काय, अरे वा कांगारू दिसलेला आहे. आता तिकडे आतमध्ये आहे, इथे स्टॅच्यू असेल तर. नाही नाही हो, स्टॅच्यू नाहीये. हा झूम करून आपल्याला उड्या मारताना पण कांगारू बघायचंय. उड्या मारायला आता त्याला सांगावं लागेल. राईट साईड कुठे तो एक आला. आला 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 आला. तो तिकडे आलेला आहे एक. तिकडे एक्झिट आहे आणि इकडेच कांगारूचं हे आहे. एक तिथे पाणी पिताना दिसतोय. फोटो काढायला गेले का लांब लांब घेऊन जाते. जवळ जवळ आहे ना, सगळे पक्षी आहेत हे. अरे गेले. बर्ड्स असे मध्ये मध्ये फिरत असतात. हे बघा, अरे वा. अच्छा, पण चालता चालता सुद्धा आपल्याला असे बर्ड्स दिसतात. पण एवढं जंगलमध्ये फिरतोय, पण इथे गार्बेज वगैरे पण ठेवलेलं आहे. म्हणजे किती असेल तरी जंगलमध्ये आपण काही घाण करू शकत नाही. गार्बेज डस्टबिन ठेवलेले आहेत, डस्टबिनमध्येच आपण कचरा फेकू शकतो. चला आपण आतमध्ये छोटे छोटे गेट केलेले आहेत आणि आता शिवानीने गेट उघडलेला आहे आपल्यासाठी. वा, थँक्यू. चला यायचं एखादा पटकन. हे बघ छोटे छोटे आहे बघ इथे. हे बघा, पण उड्या नाही मारत आहेत, छोटे छोटे आहेत एकदम. ते खात आहेत, आता खाण्यामध्ये मग्न झालेले आहेत. छोटू आहे हा. ते पुढे पाय बघ छोटे आहेत त्यांचे आणि पाठी मोठे पाय आहेत कसे. आणि उभं राहिल्यानंतर त्यांची ती बॅग दिसते. हा, आणि असे उभे राहिले का दोन्ही पाय बघ. हा ऐकतोय तो तुझा. हो ऐकतोय ऐकतोय. लॉक करायला आणलेले आहे सगळे गेट. आता आपल्याला बाहेर जायचंय. बरं झालं आपण. ओ सॉरी. ओके ओके, थँक्यू. म्हणजे वेळ झाली ना का बरोबर ते सगळे गेट लॉक करून टाकतात. आतमध्ये पिक्चर आहेत. पिक्चर आहेत. स्नोर. अच्छा. My warm and cozy place where I feel safe. अरे हे काय काय असं मध्ये मध्ये ठेवलेलं आहे ना, ते पण बघायचं. हीट साठी आहे. हा हा हा. सोलारने हीट जनरेट होते. सोलार आहे आणि
इथे याचं हे ठेवलेलं आहे असं, तर जेव्हा खूपच थंडी असते तेव्हा हे गरम होतं, असं कसं आहे. बसायला पण बघा ना ओ शिवानी, इथे बसायला पण कसे पान शेपचे वूडचं हे केलेलं आहे बेंच, सगळे वूड शेपचे इथे बेंच केलेले आहेत बसायला, खूप सुंदर दिसतंय. आता आम्ही झूम मधून एक्झिट घेतलेली आहे आणि आता 4:30 वाजलेले आहेत. 5 वाजता झू बंद होणार आणि सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ओपन असतं. आता 4:30 वाजलेत आणि 4:30 वाजल्यापासून सगळी सिक्युरिटी आतमध्ये फिरायला लागली होती, कारण भरपूर आतमध्ये लोक गेली असतील ना, तर त्यांना ते वेळ संपत आलेली हे सांगत होते. तर आम्ही 2 वाजता आतमध्ये गेलो आणि बरोबर 4:30ला बाहेर पडलो. तर आमच्या अगोदर पण लोक भरपूर आली होती, कार पार्किंग करतानाच आम्ही पाहिली. तर संडे होता, सगळेजण छान मुलांना घेऊन झूममध्ये आले होते आणि आम्ही देखील झूममध्ये सगळं बघितलं. अजून तिकडे काय दिसेल, इथून आम्ही एंट्री केली होती याच भागातून आणि तिकडनं आम्ही आता एक्झिट घेतली आहे. आता पुढे काय बघितलेत, संपली, उद्या ऑफिसला जायचं. हा प्लॅन नाही, आजचा प्लॅन. आता आम्ही घरून निघताना काय केलं होतं शिवानी, ब्रेकफास्टला थेपले बनवले होते. भरपूर असे थेपले खाऊन आम्ही निघालो घरून आणि किती पाऊण तासात ना 45 मिनिट्समध्येच आम्ही इथे आलो. आता बघू पुढचं काय प्लॅन, घरी पोहोचू. तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, इतरांना शेअर करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले धन्यवाद.